सोमवती अमावस्या कथा. एका गावात एक गरीब ब्राह्मण आणि त्याची पत्नी राहत होते. त्यांना एक सुंदर कन्या होती, मात्र कन्येचे लग्न होत नव्हते. एके दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी एक साधू महाराज आले. साधूंनी तपश्चर्या करून भविष्य जाणले आणि सांगितले की तुमच्या मुलीच्या कुंडलीत काही दोष आहे. परंतु हे दोष दूर करण्यासाठी तिला सोमवती अमावास्येच्या दिवशी वडाच्या झाडाची 108 प्रदक्षिणा कराव्यात आणि उपवास ठेवावा. तसे केल्याने तिचे सर्व दोष दूर होतील आणि तिचे लग्न होईल. काही दिवसांतच तिचे लग्न एका चांगल्या आणि योग्य वराशी झाले. या कथेवरून असे स्पष्ट होते की सोमवती अमावस्या एक शुभ आणि पुण्यकारक दिवस आहे. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.